श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची रेसिपी आपली खांडवी. त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे डाळीचं पीठ, ताक, मीठ, हळद आणि पाणी. सो आपण चला कृतीकडे वळूया. एक कढई घेऊया आपण छान. त्याच्यामध्ये छान कढई गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये एक छोटा पेला पाणी घालूया. पाणी छान उकळू देऊया. त्यामध्ये घालूया जरा हळद आणि चवीपुरतं मीठ. ते झालं की आपण त्यामध्ये घालूया थोडी साखर. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. साखर घातली की आपण त्यामध्ये घालूया 1 वाटी ताक. दह्याचा पण ताक करून घेतलेला आहे आणि त्याला मिक्स करून घेऊया. मिक्स झालं की आपण त्यामध्ये घालूया 1 वाटी डाळीचं पीठ, बेसन, आणि छान त्याला मिक्स करून घेऊया. गुठळ्या आल्या नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, म्हणून आपल्याला सतत हलवायचं आहे. एकदम हाय फ्लेमवरच आपल्याला करायचं सर्व गोष्टी. छान हलवत राहायचं आहे व्यवस्थित. आणि गुठळ्या दिसल्या की आपल्याला त्या फोडून घालायच्या. छान एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला छान ते शिजू द्यायचं आहे. बघा, ही कन्सिस्टन्सी आली पाहिजे. शिजवची खाली लागेल जरा, पण ठीक आहे. इतकं आपल्याला शिजून घ्यायचं आहे या येतपर्यंत ही कन्सिस्टन्सी. आणि बघा, एक छान शिजलेलं आहे खांडवीचं आपलं बॅटर. आपण हात लावून बघूया की हाताला चिकटत आहे का. नसेल तर मग आपलं खांडवीचं सारण रेडी आहे. एका परातीवर आपण तेल लावून घेऊया. परात, ताट म्हणा काही, आणि त्यावर हे खांडवीचं सारण आपण छान पसरून घेऊया. खांडवी हा हिंदी शब्द आहे. मराठीमध्ये सुरईच्या वड्या म्हणतात. मला आता आठवलं. छान आपण अद्दर हाताने त्याला पसरून घेऊया. छान पसरल्या की थोडं आपण त्याला थंड होऊ दे. एकदम इव्हनली पसरून घ्यायचं आहे. थंड झालं की आपण त्याला चिरे पाडून घेऊया. त्यामध्ये सुंदर दिसतात. आणि चिरे झाले की अद्दर हाताने आपण हळूहळू त्याचे रोल करून घेऊया. आणि आपण सोबतच आपल्याला तडकाही द्यावा लागतो. मोहरी कढीपत्त्याचा, तोही आपण त्याची प्रिपरेशन झालेली आहे. असं छान अद्दर हाताने आपण त्याचे रोल करून घेऊया. आणि तयार आहेत आपल्या सुरईच्या वड्या, म्हणजे खांडवी. त्याला छान आपण कोथिंबीर आणि खोबरा कीस बरोबर सर्व करूया. तडका पण छान दिसतो आहे मोहरीचा. मस्त झालेला आहेत. या तुम्ही पण. आपण ही खांडवी एक साईड डिश म्हणून पण जेवणासोबत घेऊ शकतो.